अभ्यासाच्या नोट्स महत्त्वाची माहिती सेव्ह करून ठेवलेल्या विद्यार्थिनीचा मोबाईल हरवला. मात्र गुरुवारी दिनांक 2 रोजी हिंगोलीत भेटीसाठी आलेल्या नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते चोरी गेलेला मोबाईल मिळाल्यानंतर विद्यार्थिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिलेत. हिंगोली जिल्ह्यातील जांभरुण तांडा येथील विद्यार्थिनी बेबी खंदारे हिने अभ्यासाच्या नोट्स, महत्त्वाची माहिती यांसह स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या नोंदी, डाउनलोड करून ठेवलेली पुस्तके आदी डाटा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला होता. मात्र प्रवासामध्ये तिचा मोबाईल हरवला, यामुळे ती चांगलीच अस्वस्थ झाली होती. या संदर्भात तिने पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याची तक्रारही केली होती. दरम्यान जिल्हाभरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचं पथक स्थापन केलं. या पथकानं मागील 1 महिन्यात चोरी गेलेल्या मोबाईलचा छडा लावण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल 52 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. दरम्यान आज नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हिंगोलीत वार्षिक तपासणीच्या निमित्तानं आले होते. त्यांनी काही पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. यावेळी पोलीस पथकानं मॉकड्रिल सादर केले. त्यानंतर उमाप यांच्या हस्ते मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले.